सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. परमेश्वराचे नामस्मरण करण्याची गरज कशासाठी आहे? कशासाठी करावे परमेश्वराचे नामस्मरण? तर परमेश्वराचे नामस्मरणाचे गरज ही दोन प्रकारे असते. एक म्हणजे आपण जो प्रपंच करतोय त्या प्रपंचाचे स्वरूप आपल्याला कळावे, आणि दुसरे म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपण परमेश्वराचे नामस्मरण करावे. आता बघा, आपल्याला खायला प्यायला पोटभर आहेत, बायका मुले आहे, घरदार सर्व गोष्टी अनुकूल आहेत, तरी सुद्धा आपल्या मनामध्ये एक वेगळीच तळमळ असते. ही तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही. याचाच अर्थ आपल्याला दुःखाचे खरे स्वरूप काय आहे, कुठे आहे हे कळतच नाही. आणि हे समजण्यासाठीच आपल्याला परमेश्वराच्या नामस्मरणाची गरज आहे. आणि परमेश्वराच्या नामस्मरणाची तळमळ लागेपर्यंत आपण त्याचे नामस्मरण करणे जरुरी आहे. आणि एक परमेश्वरा वाचून आपल्याला दुसरा कुठलाच आधार नाहीये असे म्हणून आपण त्याचे नाम घ्यायला हवे. आणि शेवटी एक वेळ अशी येते की आपल्याला भगवंताच्या दर्शनानंतर नामस्मरण ही सवयीने आपोआपच येऊ लागते. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या मुखामध्ये फक्त परमेश्वराचे नामच, दत्त नामस्मरणच शिल्लक राहते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.